पुन्हा एकदा बघणार आहोत न्यूज टॉप 9। आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे लोकांना सांगावा लागेल। उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन। इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करणं म्हणजे रात्री सूर्य उगवण्यासारखं आहे। पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित होईल तेव्हा इंडिया आघाडी तुटेल। सुधीर मुनगंटीवार यांची इंडिया आघाडीवर टीका। मार्मिकमधून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळलीत, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका। स्तंभ लेखक विकास झाडे यांच्याकडून महाराष्ट्र काँग्रेसवर टीका। ठाकरे सेना आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादाची शक्यता। मार्मिक विरोधामध्ये 5 कोटींचा मानहानीचा दावा करणार काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचं वक्तव्य। मी संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये गेलो नाही, मुख्यमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी भेटलो, विकास ठाकरेंचं स्पष्टीकरण। विधान परिषद निवडणुकीमध्ये मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक उद्यापासून गोवा दौऱ्यावरती 3 दिवस गोव्यामध्ये मुक्कामी राहिल्यानंतर मुंबईमध्ये येणार। 15 जूनपासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार। नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करून प्रशिक्षणाला जात आहेत। नागपूरमधील भाजपच्या नगरसेवकांच्या गोवा दौऱ्यावर जाण्याच्या शक्यतेवरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आहे। नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी, बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल। सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वरती आली आहे। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार आहे। होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिली तर भारतात इंधन टंचाईची शक्यता नाही। भारताकडे कच्चं तेल एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती। नागरिकांनी इंधन पुरवठ्यासंदर्भात चिंता करू नये, पुरी यांचं विधान। मध्य पूर्वेमध्ये युद्धाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 13 सेंट्सनं वाढून $94.38 प्रति बॅरलवर पोहोचल्या। WTIचे क्रूड ऑइलही $91.41 प्रति बॅरलवर स्थिरावलंय। मुंबई टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। केंद्राच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक झाली आहे। अनेक टँकर चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच। मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठकीची शक्यता आहे। टँकर चालक संपावर गेल्यानं बांधकाम व्यवसायाला मोठा फटका। लालबागच्या राजाचा यंदाचा पाद्यपूजन सोहळा पहाटे संपन्न झालाय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 93वे वर्ष आहे। मुंबई विद्यापीठाच्या LLM 2026च्या सीईटीचे हॉल तिकीट उपलब्ध झाले। परीक्षा शुक्रवारी 12 जून रोजी दुपारी 2 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 6 या 2 सत्रात ऑनलाईन घेतली जाणार आहे। परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात। 11वीची पहिली प्रवेश फेरी संपून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई विभागामध्ये पहिल्या फेरीत 1,33,323 विद्यार्थ्यांची निवड आहे। प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती आहे। मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊ नका। फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्र देताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करा। बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मागणी। जोगेश्वरी टर्मिनसला मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। टर्मिनसला मेट्रो मार्गाशी जोडण्यासाठी पादचारी पूल उभारला जाणार। बीकेसीतील भारत डायमंड बोर्स या कंपनीचे 3,60,00,000चे हिरे घेऊन खासगी लॉजिस्टिक कंपनीचा डिलिव्हरी बॉय हा फरार झालेला आहे। बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दिलीप घर गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल झालाय। लोकल रेल्वेच्या मध्य मार्गावरती 2 महिन्यामध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 62 लाखांचा दंड वसूल। दररोज सरासरी 1 लाख रुपयांचा महसूल रेल्वेच्या तिजोरीमध्ये जमा। कल्याणमधील मोहने पाटील नगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण। आमच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली नाही, त्याच्यावरच गोळीबार झाल्यानं तो जखमी झाला। जखमी तरुणानं स्वतःवर गोळी झाडल्याचा पोलिसांनी केलेला दावा जखमी मुलाच्या कुटुंबानं फेटाळला। पवार कुटुंबाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार आहे।